देवा पुरवावी वासना
आपल्या दिव्य अभंग संहितेतून आपल्या आराध्याच्या ठाई संत महात्म्यांचा गौरव करीत असताना आपल्या अंतकरण स्थित आवड प्रकट करीत मागणी करतात. विठ्ठल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु तुकोबरायांचा प्रत्यक्ष भगवंताशी संवाद आहे. आपल्या अंतकरणातील आवड तुकोबराय भगवंताच्या पुढ्यात मांडतात. ती आवड प्रगट करीत असताना विशेष तत्वाने संत महात्म्यांचा गौरव केलेला आहे आणि तो गौरव करीत असताना भगवंताकडे मागणी केलेली आहे. परंतु या सर्व भूमिका तुकोबराय मांडत असताना भगवंताचा कुठेही घोषवारा करत नाही. विशेष आहे, ज्याच्याकडे मागणी करायची आहे, ज्याच्या ठाई आपल्या अंतकरणातील आवड प्रकट करायची आहे, त्याचा कुठेतरी गौरव केला पाहिजे, त्याचं कुठेतरी कौतुक केलं पाहिजे, त्याचे कुठेतरी गोडवे गायले पाहिजे. जोपर्यंत आपण एखाद्या मनुष्याची स्तुती करत नाही तोपर्यंत त्याच्यातून काहीही प्राप्त आपल्याला होत नाही. या ठिकाणी तर प्रत्यक्ष विश्वाचा नियंता आहे. ज्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली, करी सृष्टीची रचना, किंवा जेने हे विश्व निर्मिले, असा तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याची किंचितही स्तुती न करता, वर्णन न करता तुकोबरायांनी या भूमिका भगवंताच्या पुढ्यात मांडलेल्या आहेत. आणि भगवान परमात्म्याला देखील याचा खेद नाही. मोठं विलक्षण रहस्य यामध्ये दडलेलं आहे. त्याचं कारण आहे, विको कमी करत होता. त्याचं कारण असं आहे की भगवंताच्या ठाई जगद्गुरु तुकोबरायांचा जो एकविध भाव होता हा देखील भगवान परमात्म्याला ठाऊक होता. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सामान्य नव्हे. तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज जरी बोलत तुकोबरायांनी तरी विको थोडा कमी करा, तरी वेदाने त्या ठिकाणी पाणी भरावं असा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा होता. सहज बोलले तरी आपल्याला सहज एखादा जे हरी देखील घालत नाही. आपण जरी घातला तरी आपण एखाद्याला कितीही प्रेमाने राम राम घाला, नमस्कार करा, जे हरी घाला, रामकृष्ण हरी म्हणा, परंतु समोरून प्रतिसाद आपल्याला येईल की नाही याची शाश्वती नाही. एखाद्याला जे हरी जरी घातला तरी तो एवढाच हात करतो, हा ठीक आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे की अवघ्या विश्वाला ग्रासणारा काळ, अवघाची आकार ग्रासीला काळे, तो काळ जगद्गुरु तुकोबराय उठण्याची वाट पाहत तुकोबरायांच्या चरणाजवळ हाताची घडी घालून उभा असायचा, तिष्ठत असायचा. नवे हा सामान्य महिमा संतांचा, किंवा ऐसा संतांचा महिमा, असा अगाध महिमा, प्रचंड सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांच्या ठाई होत. जगाला उठवणारा काळ तुकोबराय उठण्याची वाट पाहत होते. यावरून निष्कर्ष काढा, अनुमान काढा. आणि तुकोबराय उठल्याबरोबर तो काळ तुकोबरायांना सलाम ठोकत, काळ गुलाम सलाम. एवढंच नव्हे, तुकया घरी राबत असे. तुकोबरायांना नमस्कार करावा काळाने, आणि त्यापुढे सर्वतोपरी सर्व प्रकारची कार्य ही काळाने पार पाडावी. तुकोबरायांच्या घरी राहावं असा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा होता. पण तुकोबराय स्नानाकरिता निघाले की उपवस्त्र काढून ठेवावं, शीतोष्ण उष्ण स्नानाकरिता जल त्या ठिकाणी काढून ठेवावं, संपूर्ण पूजेची तयारी काळाने करून ठेवावी. अशा काळावर देखील तुकोबरायांनी आम्ही माथा दिला पाय असा अगाध महिमा, प्रचंड सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांच्या ठाई होत. तुकोबरायांचा फक्त अधिकार किती श्रेष्ठ एवढं जरी सांगायचं झालं तरी आपल्याला 2 तास पुरणार नाही. विठ्ठल विठ्ठल
आकाशा एवढा सूर्याची परी तुका लोकी क्रीडा अणूपेक्षाही लहान आणि रेणूपेक्षाही आकाशापेक्षाही थोर म्हणजे मोठे जगद्गुरु तुकोबर आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जसं सूर्योदय झाल्याबरोबर या विश्वातील अंधकार नाहीसा होतो तद्वत जगद्गुरु तुकोबरांचं कार्य आहे. येथे उपकारासाठी किंवा उजावया मोक्षाच्या प्राप्तीकरिता घनघोर तपश्चर्या केली. 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, शेकडो वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या केली फक्त भगवंताला प्रसन्न करून मोक्षाची मुक्तीची प्राप्ती करण्याकरिता. कारण का या संसारामध्ये सर्वंत टिकावं लागतो असं नाही. संसार दुःख चौकडे इंगड संपूर्ण प्रमाण पाहून घ्या. विश्रांती नाही कोठे वापलकट हा संसार. संसाराचे अंगी अवघीच व्यसने इथपर्यंतच थांबा. असा संसार की जो दुःखाचं मूळ आहे. त्या दुःखरूपी संसारामध्ये कोणाचाही पाडाव लागत नाही. कोणीही तग धरून त्या ठिकाणी राहू शकत नाही. ऋषी मुनी सुद्धा त्या संसाराला विटले आणि भगवंताची खडतर तपश्चर्या केली. भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं आपल्या साधनेच्या तपश्चर्येच्या जोरावर. शेकडो हजारो वर्ष त्याकरिता वाया घालवली शब्द प्रयोग होते बरं का. परंतु ज्या मोक्षाकरिता प्रयास केला मुनी मुक्त झाले गर्भवासा. तो मोक्ष जगद्गुरु तुकोबरांच्या घरी राबत होता म्हणून तुकोबरांचा अधिकार किती थोर. मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगवायसी तुका म्हणे. असा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा होता. नवे नवे अवघ्या विश्वाला धन्य मानवायला लावेल असा पुरुषार्थ साधील ही जगद्गुरु तुकोबरांची प्रतिज्ञा आहे. आणि ती तेवढीच अधिकाराने त्यांनी सार्थकी ठरवली.
धन्य म्हणावी नाही अलोकी लोका 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 आम्ही भाग्यवान आहोत, धन्य आहोत, कृतकृत्य झालो की आम्ही जगद्गुरु तुकोबऱ्यांना पाहिलं. असा पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबऱ्यांनी साधलेला. अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सामान्य नाही, फक्त अधिकारावर बोलतोय. त्यापुढे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा भगवंताच्या ठाई असणारा एकवीस भाव, प्रत्यक्ष भगवंताशी संवाद आहे. भगवंताशी उठता बसता संवाद साधणं हे कोणालाही शक्य नाही. योगिया मुनिजना ध्यान ते सुखासनी शयनी हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. उठता बसता त्या भगवंताशी संवाद. भगवान परमात्मा कुठेही वास्तव्य करीत नाही. नांदे तया घरी पंढरीचे. कोणाच्या घरामध्ये नांदतो? भक्तांच्या घरामध्ये. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेव. कारण का भक्तांच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी मोठा प्रेम भाव असतो. आपण भगवंताची आराधना करतो, उपासना करतो, परंतु सवडी अंतर्गत करतो नाही. आपण वाराप्रमाणे देव बदलतो. नवे नवे वाराप्रमाणे आता गंध देखील बदलले जातात. भगवान परमात्म्याची आराधना करीत असताना, उपासना करीत असताना त्याला जे प्रिय आहे, जे आवडतं, त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. अति प्रिय आवडे तुळशी भुका तैसीच प्रीती करी गोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. भगवंताला नुसतं प्रिय नव्हे, अति प्रिय आहे काय? तुळशी आणि बुक्का. आता बुक्का सोडलं, सगळे कुंकूच लावायला लागले. ज्यांनी कुंकू लावायला पाहिजे ते लावत नाही. भगवंताला जे जे प्रिय आहेत, माळा मुद्रांचे आम्हा शृंगार म्हणलेलं आहे तुकोबऱ्यांनी. ते अलंकार आपण मोठ्या अभिमानाने धारण केले पाहिजे. तेव्हा त्या भगवंताची प्रीती आपल्या ठाई निर्माण होते. जेवढा प्रेम भाव भगवंताच्या ठाई आपण करतो, तेवढा तो देखील प्रेम भाव त्या ठिकाणी व्यक्त करतो. तो भगवान परमात्मा आहेच तसा. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, इतर देवी दैवतांप्रमाणे तो नाही. इतर म्हणजे कोण? सेंदरी हेंदरी दैवते आपल्या पोटाची रडते मागते आपल्या इच्छे अनिकात जे आपल्या इच्छेकरिता अनेकांना उपद्रव करतात, पीडा करतात, अशी दैवत तुकोबरे म्हणतात. देऊन देऊन काय देणार आहे? परंतु हा तसा नाहीये. तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण इति सकळ. त्याचं नुसतं चिंतन जरी केलं, त्याला
प्रेमाने हात जरी मारली तरी तो हात मारल्याबरोबर भक्तांकरिता धावून येतो. हा केसरी उडी घालून या स्तंभ पोडी. तुकोबराय म्हणतात असा दुसरा तिसरा भगवान परमात्मा कुठे शोधून देखील सापडणार नाही. म्हणून अशांना शरण जाऊन शरण जावे सर्व भावे देवासी. त्याला शरण का जावं? तो भक्तांकरिता उभा आहे. वाट पाहे उभा बेटीची आवडी. स्वतःहून सांगतो, स्वतःहून आव्हान करतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. त्याला शरण का जावं? तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याला शरण का जावं? अव तो करुणावंत आहे, दीन वत्सल आहे. भक्तांकरिता भक्तांच्या प्रेमाकरिता वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. भक्तांच्या प्रेमाकरिता आपलं वैकुंठ देखील सोडून भक्तांच्या सानिध्यामध्ये येण्यास तो मज्जाव करीत नाही. असा तो भगवान परमात्मा आहे. मग एवढा दीनवत्सल, एवढा कृपाळू, एवढा मायाळू, एवढा प्रेमळ दुसरा कोण आहे का? थोर प्रेमाचा केला आजी दुष्काळ दयाला. ऐसी कृपावंत संत महात्मे आहेत त्यांच्याच ठिकाणी वास्तव्य करीत असतो. त्यांच्याशीच तो संवाद करीत असतो. कारण तर त्यांना देखील तोच आवडतो आणि त्याला देखील तेच आवडतं. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. हे संतांच्या ठाई लक्षण आहे बघा. आपल्याला पुष्कळ काही आवडतं परंतु जे आवडायला पाहिजे ते आपल्याला आवडत नाही. संत महात्म्यांची आवड फक्त तो आणि तोच ठरलेला आहे. तुका म्हणे माझे याची सर्व सुख. त्याच आवडीमध्ये सर्व सुख संत महात्म्यांनी मानलेलं आहे. आवडे हे रूप रोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. या सुखा व्यतिरिक्त, या आवडी व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा संत महात्म्यांनी केली नाही. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख त्या भगवान परमात्म्यामध्येच मानलं. सर्व काही आवड ही त्याच्या ठिकाणी संत महात्म्याने लावली. म्हणून संत कोणाला म्हणावं? ज्यांचा भगवंताशी अविभाज्य अशा स्वरूपाचा संबंध आहे त्यांना संत म्हणावं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मग त्या संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी
भगवंताविषयी मोठा प्रेम भाव असतो, अंतकरणामध्ये तो साठविलेला असतो. साठविला हरी जेही हृदय मंदिरी. अशी अवस्था संत महात्म्यांची असते. जगद्गुरु तुकोबरांची ही तीच अवस्था. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. त्यामुळे भगवंताच्या ठाई मोठा एकवीत होता भाव. सर्व काही त्या भगवंतालाच मानलेलं. विठ्ठलामुचे जीवन. त्या विठ्ठल परमात्म्यालाच तुकोबरांनी आपलं जीवन मानलेलं. आपण विठ्ठलाच्या नावावर आपलं जीवन चालवतो. फरक एवढाच आहे. शब्द नीट कळला तर पहा. विठ्ठलाला जीवन मानणं हे निराळं आणि त्या विठ्ठलाच्या नावावर जीवन चालवणं हे वेगळं. आपण दुसऱ्या कॅटेगरी मधले आहे. संत महात्मे पहिल्या कॅटेगरी मधले. अवघं जीवनच विठ्ठल स्वरूप. सर्व काही विठ्ठलच. आता बऱ्याचशा वारकऱ्यांची कुलदैवत निरनिराळी आहेत. तुकोबरे म्हणतात माझं कुलदैवत देखील तोच आहे. विठ्ठल कुळीचे दैवत किंवा तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. सर्व ठिकाणी तो आणि तोच. ही अनुभूती जगद्गुरु तुकोबरांची होती. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे पुढे पहा. देवतया जवळी वसे पाप नासे दर्शन. म्हणून भगवान परमात्मा अशांच्याच ठिकाणी वास्तव्य करतो. आता हरी बाई हरी घरी कोंडिले किंवा विठ्ठल विस्तारला जळी. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ. बाप देवी वरून विठ्ठल सकळ. सर्व ठिकाणी तो आणि तोच. तोच आमचं जीवन. तेच आमचं कुलदैवत. एवढंच नव्हे. विठ्ठल वित्त धन देखील तोच. संपत्ती देखील तोच. विठ्ठल वित्त वत देखील तोच. जेवढे काही सखे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, हा देखील माझा विठ्ठल परमात्माच आहे. तुकोबरांच्या जीवनामध्ये दोनच नातेवाईक होते. एक विठ्ठल परमात्मा आणि त्या विठ्ठलाची आराधना करणारे संत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया टविती विठोबाचे. विठ्ठल बापुमाये पुलता विठ्ठल भगिन्यानी भ्राता. विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरं. आणि चित्त देखील तोच. मी प्रमाण देऊन गेलो. साठविला हरीची ही हृदय मंदिरी. मग अशा कुणाच्याही हृदय मंदिरामध्ये तो भगवान परमात्मा प्रविष्ट होत नाही, स्थानापन्न होत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये विकारांचा लवलेश नाही, विषयांचा लवलेश नाही, अशा शुद्ध सात्विक अंतकरणामध्येच तो योनी गोपाळ काही त्याकरिता तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. ही अवस्था जगद्गुरु तुकोबरांनी मोठ्या विविध अनुष्ठानाने साधनेने त्या ठिकाणी साधलेली होती. म्हणून भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरांचा अंकित होऊन राहिला होता. नित्य त्या भगवंताचं ध्यान. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात अहो त्याचं भजन करणे, त्याचं पूजन करणे, त्याची आराधना करणे, त्याची उपासना करणे, त्याचं कीर्तन करणे हा आमचा धंदा आहे बरं का. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुकोबरे म्हणतात या धंद्या व्यतिरिक्त आम्ही दुसरा कोणता धंदा केलाच नाही. माणसं या धंद्यात येतात, परंतु या धंद्यात आल्यानंतर वेगळेच धंदे करतात. विठ्ठल काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा. नित्य त्या गोविंदाचं ध्यान करणे हाच आमचा धंदा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. या व्यतिरिक्त आता दुसरा विचारच नाही. अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्तापासून या. ही अवस्था केव्हा निर्माण होती? ज्या वेळेस त्या भगवंताविषयी आपल्याला प्रेमभाव निर्माण होतो तेव्हा, त्याच्याविषयी आवड निर्माण होती तेव्हा, त्याच्याविषयी गोडी निर्माण होती तेव्हा. नाही का. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ. मग त्याचा छंद लागला पाहिजे, त्याच्याविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. गोविंद गोविंद मना लागल या छंद. गोविंद आसनी गोविंद शयनी. बोला
शयनी गोविंद त्या मनी वैसलासे सदोते त्या गोविंदाचं त्या पंढरीनाथाचं ध्यान काय नोहे केले एका चिंतेता विठ्ठली. तुकोबऱ्यांचं नाम संकीर्तन किती मोठं होतं सांगू का? आपण एकादशीला देखील दिंडी प्रदर्शनाला गेलो तर प्रवचनाला नाही, प्रवचनाला बसलो तर कीर्तनाला नाही, कीर्तनाला असलो तर जागराचा आपला दूर दूर पर्यंत संबंधच नाही. बळदी जर जागराला बसला तर पहिला तर भर चहा घेतला की लगेच घर काढतो. ही आपली साधना आहे, ही आपली उपासना आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांची नाम संकीर्तन साधना एवढी अधिकार संपन्न आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जेवढे काही भगवान परमात्म्याने अवतार धारण केले, आता देवाने किती अवतार धारण केले आपल्याला दशा अवतार ठाऊक आहे, पुढे 24 अवतार ठाऊक आहे. परंतु नामदेवराय सुंदर प्रमाण देतात. ज्याने अवताराच्या राशी साधलेल्या आहेत, रास म्हणजे धान्याची रास, त्या राशीमध्ये किती धान्य आहेत अगणित, तेवढे अगणित असे अवतार त्या भगवान परमात्म्याने धारण केले. तुका त्याचे बरोबर जे जे झाले अवतार, त्या बरोबर जगद्गुरु तुकोबरायांनी अवतार घेऊन भगवंताचं भजनच केलं. करीती नामाचे गडी कानोबाचे ध्यान विठ्ठल. त्या अवताराबरोबर तुकोबरायांनी अवतार घेऊन भगवंताचं भजनच केलं, भगवंताचं कीर्तनच केलं. एवढी तुकोबरायांची एकवीत आराधना आहे, उपासना आहे. तुकोबराय म्हणतात त्या भगवंता व्यतिरिक्त इतरांची स्तुती जरी आमच्या कानावर पडली तरी ब्रह्महत्येचं पातक आहे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांच्या सेवेचा होता. म्हणून त्या सेवेच्या ऋणाचा भार त्या भगवंतावर झालेला. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. तुकोबरायांनी आपल्या सेवेच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याला ऋणी करून ठेवला. म्हणून तो भगवान परमात्मा, तो विश्वाचा नियंता जगद्गुरु तुकोबरायांच्या अंकित बनून राहिला. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. आता जसे भक्त वागवतील तद्वत त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा वागू लागला, नांदू लागला, वावरू लागला. हे संपूर्ण सेवेचं बळ आहे, सेवेचा अधिकार आहे. म्हणून जीवनामध्ये जर प्राधान्य द्यायचं असेल तर सेवेला द्या. फक्त पंगत घालून उपयोगाचं नाही. वारकरी पंक्तीला बसल्याच्या नंतर सर्वात मोठं जर पुण्याचं काम असेल तर ते पात्र उचलणं आहे. म्हणजे जेवायच्या अगोदर नव्हे, जेवण झाल्याच्या नंतर. पांडवांनी सहस्त्र ब्राह्मण भोजन त्या ठिकाणी आयोजन केलं. हजारो ब्राह्मण रोज त्या ठिकाणी प्रसादाकरिता पंक्तीला बसायचे. सर्वांना काम भगवान श्रीकृष्णाने वाटून दिली होती, परंतु शेवट पात्र उचलण्याचं काम हे स्वतःकडे ठेवलं होतं. भगवंताच्या चरित्रातून, संत महात्म्यांच्या चरित्रातून पुष्कळ लक्षणं आपल्या पुढ्यात येतात, परंतु त्या लक्षणांचा विचार आपण करत नाही, त्याचा आदर्श आपण घेत नाही, त्याचं आचरण आपण करत नाही. त्यामुळे आजही कीर्तन बऱ्याचशा मंडळींना कळतच नाही. विठ्ठल. जर कीर्तन आपल्याला कळलं असतं तर आपली ही काय ब्रह्म झाली असती. कारण की कीर्तनाचा अधिकारच तो आहे. कीर्तन चांग किंवा मी प्रमाण म्हणजे देऊन गेलो. ब्रह्मभूत कायभूत से कीर्तन भाग्य तरी ऋणी देवायचा. आम्ही या कीर्तनेत शुद्ध झालो. आपण त्या कीर्तनाच्या अधिकाराने हरिरूप झालो असतो, ब्रह्मस्वरूप झालो असतो, शुद्ध झालो असतो. परंतु आजही या अवस्था आपल्या ठाई नाहीत. आजही बरीचशी मंडळी कीर्तनात चप्पल असतात आणि चपलीवर बसतात. आजही कीर्तनाच्या मर्यादा त्या ठिकाणी सांभाळल्या जात नाही. कीर्तनाला येताना अगदी बळणी येऊन बसवले का येऊ नये. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तनाला येताना त्या ठिकाणी नटून थटून यावं. याने त्याने पाहावं म्हणू नये, देवाने आपल्याला पाहावं. कारण ते असे देव पुष्कळ मर्यादा आहेत, पुष्कळ संहिता आहेत.
त्याचं जोपर्यंत आपण आचरण करत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही. विठ्ठल त्या अधिकाराची जगद्गुरु तुकोबरांची सेवा होती म्हणून तो विठ्ठल परमात्मा तुकोबरांच्या अंकित राहिला होता. जगद्गुरु तुकोबरांनी रावळात पाऊल टाकल्याबरोबर विठ्ठलाची मान खाली झुकायची. ऋणी करुणी ठेवू सेवा हा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा होता. मग भगवंताशी संवाद नित्याचा. आपण भगवंताशी संवाद साधत नाही. भगवंताची पूजाच आपली पाडवा टू पाडवा होती. काहींच्या घरातील देव तर असे काळे भंगार झालेले असतात. कर्म धर्म संयोगाने एखाद्याचं जर कार्य निघालं तरच ते सोनाराकडे उजळायला जातात. बाबा होय होय म्हणायला लागले. अनुभवाचे बोल आहेत, त्यांनी पाहिला असेल. नित्याने भगवंताची आराधना उपासना पूजा ही झालीच पाहिजे. देवाला नित्य नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे. भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय आणि गाईला घास दिल्याशिवाय आपण त्या ठिकाणी अन्नाचं एक कण देखील ग्रहण करता कामा नये. नित्य भगवंताची पूजा करावी, भगवंताला नैवेद्य दाखवावा. आपण नैवेद्य देखील ताट झाकून दाखवू, देवापुढे ताट मांडवू, देवाला आवाहन करावं, प्रसादाचा स्वीकार करावा, ही प्रार्थना करावी. नामदेवरायांचं चरित्र पहा. नामदेवरायांच्या बाल हट्टापुढे भगवंताला देखील नामदेवरायांच्या हातून प्रसादाचं सेवन करावं लागतं. आपण 1.5 फुटावरून कृष्णार्पण कृष्णार्पण नैवेद्याचं सोडा. माणसं देवळात जायचा कंटाळा करतात, बाहेरूनच नमस्कार करतात. ही दर्शनाची पद्धत आहे. संत महात्म्यांना आणि भगवंताला शरण जाऊ, साधू संता शरण जाऊ मनोभावे. गादू लोटांगण महाद्वारे, महाद्वारात लोटांगण घालावं. परंतु या क्रिया आपल्याकडून घडत नाही. त्याकरिता प्रेम भावच अंतकरणामध्ये निर्माण व्हावा लागतो. आणि सदोतीत भगवंताच्या नामसंकीर्तनाने तो प्रेम भाव निर्माण होतो. कारण भगवंताच्या नामसंकीर्तनाने जेवढं आपल्या ठाई असणारं पाप आहे, मग ते विकार रहित असेल, विषय रहित असेल, त्याचा समूळ उच्चाटन होतं. जळतील पापे जन्मांतरीचे, आणि त्याचे विषयी एक गोडी निर्माण होते. याकरिता पदोपदी क्षणोक्षणी भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, आपल्या इथं जो असे जागता सतत त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अगदी प्रत्येक कार्य करताना कामामध्ये काम, काही राम राम जाईल श्रम, सुख होईल दुःखाचे. अगदी उठता बसता. म्हणून पूर्वीच्या लेकरांची नावं पण तशी असायची. माधव असायचं, कृष्ण असायचं, राम असायचं, लक्ष्मण असायचं. एका एका नामाला भगवंताच्या नामाचा जप व्हायचा. नुसता हात जरी मारली तरी भगवंताच्या नामाचा जप व्हायचा. आता नावही तशी राहिली नाही. त्यामुळे दुसऱ्यांनी आपल्याला नाव ठेवलं तर काही वेगळं नाही. विठ्ठल भगवंताला अंकित केलेलं. म्हणून भगवान परमात्मा देखील तुकोबराय आल्याबरोबर त्या ठिकाणी मान झुकवत असेल. कोणी करुणी ठेवू सेवा. मग त्यांच्याशी संवाद नित्याचा ठरलेला असायचा. म्हणून तुकोबरांनी या ठिकाणी भगवंताचा गौरव केलेला नाही, परंतु भगवंताशी संवाद साधत असताना आपल्या अंतकरणातील आवड प्रगट केली की तेव्हा माझ्या अंतकरणातील आवड आहे, ती तू पूर्ण कर, एवढीच मागणी तुझ्या चरणी आहे. देव वसे चित्ती. जिथं तुझ्या नामाचं वास्तव्य ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे, ज्यांच्या चित्तामध्ये सदोतीत तुझाच ध्यास आहे, अशा वैष्णवांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. संत संगती देई चरण सेवा. कशाकरिता? त्या संत महात्म्यांच्या, त्या हरिदासांच्या, त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सदोतीत तुझं नामसंकीर्तन आहे, तुझी प्राप्ती आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांची ते पाय. किंवा संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती वायू.
त्यांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. आची भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. एवढे मनोरथ पूर्ण कर, एवढीच आवड माझ्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहे. या व्यतिरिक्त कशाचीही अपेक्षा नाही. हा, कुठल्याही प्रकारची मागणी नाही. काही मागणे हे वडिलांची रीत जाणत असो. माझ्या वाढ वडिलांनी त्या ठिकाणी तुझ्या सेवे व्यतिरिक्त इतर कुठलाही सायास करण्यास प्रतिबंध घातलेला आहे. फक्त तुझी सेवा करणं हीच आमची मिरासी, आणि त्याचाच आम्हाला नुसता नव्हे सार्थ अभिमान आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी. माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची गादेवा, माझ्या वडिलांची चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची गादेवा, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे, उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे, उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे ज्या सेवेचा परंपरेने मी पायिकच आहे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. म्हणून तुझ्या सेवेमध्ये त्या ठिकाणी शाश्वती निर्माण व्हावी. अबाधित अशा स्वरूपाची तुझी सेवा त्या ठिकाणी माझ्या हातून संपन्न व्हावी. याकरिता ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या अंतकरणामध्ये सदोदित तुझं चिंतन चालू आहे, तुझं भजन आहे, तुझाच ध्यास आहे, अशांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. आणि पहा, एखादा जर वारकरी असेल, वैष्णव असेल, त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्य काकडाच करेल, हरिपाठच करेल, देऊ आरती सासवडची पंढरीची वारीच करेल. परंतु जर एखादा दुर्जन असेल तर मग जसा दिवस मावळला, येताय का, डवळ्या अशी पवड्या बांधला, वाण नाही पण गुण लागतोच. म्हणून तुकोबरांनी सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. जन मित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा,
संग न धरावा दुर्जनाचा, तरी संतांचा सायास. याकरिता संतांची संगत असावी, वैष्णवांची संगत असावी. यांच्या संगतीमध्ये सुदोतीत आनंदच आहे, सुखच आहे. पहा, आता आषाढीचा वारीचा सोहळा नेमका जवळ आलेला आहे, अगदी महिन्याभरावर आलेला आहे. बरीचशी मंडळी आषाढीची वारी करीत असत. काही माऊलींच्या सोहळ्यात चालत असतील, काकांच्या सोहळ्यातून चालत असतील, तुकोबऱ्यांच्या सोहळ्यातून चालत असतील. चालता चालता जर आपला समोरच्याला धक्का लागला तर आपण म्हणतो माऊली चुकून लागलं बरं का. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की तो स्त्रियांना माऊली म्हणतील यात काय विशेष, पुरुषांना देखील माऊली म्हणून संबोधलं जातं. हे वारकरी संप्रदायाचे सिद्धांत आहे. कोणत्याही वारकरी संप्रदायातील भाविकाच्या अंतःकरणामध्ये अहमपणाचा भाव नाही. सर्व या ठिकाणी समान आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा. कोणाच्याही अंतःकरणामध्ये कोणाविषयी मत्सर नाही, द्वेष नाही, घृणा नाही. तुकोबऱ्यांचं प्रमाणच आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आजही तुका म्हणे आता उदार तू होई म्हटलं की अवघा संप्रदाय खाली वागतो आणि एकमेकांच्या चरणाला स्पर्श होतो. याचं कारण आहे, आपण प्रत्येकामध्ये देवालाच पाहतो. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन. मग अशा ठिकाणी सहज चालताना धक्का जरी लागला तरी माऊली चुकून लागलो आणि तोही माऊली म्हणून त्या ठिकाणी माफ करतो मोठ्या उदार अंतःकरणाने. हे संप्रदायातलं म्हणजे या बाहेर थोडं डोकावून पहा. चुकून जर धक्का लागला तर धक्का लागणाऱ्याला माणसं धक्क्याला लावतात. परंतु संत महात्म्यांची कृपा, संतांची शिकवण, त्यांचे सिद्धांत आणि त्याचं अनुकरण आचरण करीत जर आपण चाललो तर निश्चितच संतांची ही कृपा आहे आणि भगवंताची देखील प्राप्ती आहे. विठ्ठल संत महात्म्यांच्या वैष्णवांच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा सुकाळ, संत अखंड प्रेमाचा सुकाळ म्हटलेला आहे. किंवा सर्व सुखियाजी येथेची वडली, संतांची देखील चरणांमुजे सुखया. संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामी, धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे. डुलत सुवैष्णवा संगती सुख वाटले जीवा. म्हणून तुकोबरायांनीच नव्हे तर आधी संतांनी देखील आपल्या जीवनामध्ये भगवंताकडे प्रार्थना करीत असताना, आपल्या अंतःकरणातील आवड प्राप्त त्या ठिकाणी प्रगट करीत असताना जी मागणी केली ती संत महात्म्यांच्या संगतीचीच केलेली आहे. नामदेवरायांचं प्रमाण आहे. अखंडित नामा त्यांची वास पाही, निशी दिनी ध्याये संत संग. निशी म्हणजे रात्र, दिन म्हणजे दिवस, रात्रंदिवस मला त्या संत महात्म्यांची संगत त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. एवढंच नव्हे, संत महात्म्यांच्या नुसतं दर्शनाने आपल्या भाग्याचा उदय आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जन्माला आल्याचं सार्थक संत महात्म्यांच्या सहवासामध्ये आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संत रसली कंठी. किंवा पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. एवढंच नव्हे तर संतांचं देणं हे एवढं उदारतेचं आहे की या संतांचे जिने कल्पतरुणी जुने, परिसा परिसा आघात देणे चिंता मुनी ठेंगणा. म्हणून अशा संत महात्म्याचा गौरव करीत असताना तुकोबरे म्हणतात, तुकावरे संत सेवा माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा. माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा. माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा. देवा माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा.
माझ्या वार वडिलांनी जर माझ्याकरिता कोणता ठेवा ठेवला असेल तर तो संत सेवेचा ठेवलेला आहे. एवढा संत सेवेचा, संत महात्म्यांचा गौरव जगद्गुरु तुकोबर यांनी केलेला आहे. मग त्यांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, की ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवा तू विराजमान आहे. देव से चित्ती त्याची घडावी संगती, अशांची संगत मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. या व्यतिरिक्त माझी कोणतीही आवड नाही. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, 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 पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, रखुमाई विठोबा रखुमाई, पंढरीबा रखुमाई, लोपार रखुमाई, हे विठोबा रखुमाई, लोपार रखुमाई, लोपार रखुमाई, लोपार रखुमाई, लोपार रखुमाई, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुकोबरे म्हणतात एवढंच माझ्या मनाला, माझ्या अंतकरणाला आवडतं. या व्यतिरिक्त कुठलीही आवड नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवन चरित्राचं आपण जर थोडंसं चिंतन केलं
तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये दोनच प्रकारची आवड होती. एक भगवंताप्रती आवड आणि दुसरी संत महात्म्यांच्या सहवासाची आवड. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातील आदर्श संत महात्मे होते. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केलेले ज्ञानोबरायांचं समाधी मंदिर जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलेलं. सोपान काकांच्या चरणी देखील जगद्गुरु तुकोबरायांची त्या ठिकाणी परंपरेने सेवा आजही चालत आलेली आहे. काकांच्या ही चरणी तुकोबरायांनी सेवा आपली समर्पित केली. आधी संत महात्म्यांच्या चरणी त्या ठिकाणी आदर्श संत महात्म्यांचा होता. यामध्ये सर्व गोष्टी आहेत. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये जर आदर्श मानायचा असेल तर संतांचा मानावा, संतांच्या विचारांचा मानावा. उगा याच्या त्याच्या पाठी लागण्यामध्ये काहीही स्वारस्य नाही आणि काहीही लाभ नाही. ज्या विभूती आपल्याकरिता या इहलोकी अवतरित झालेले आहेत त्यांचीच पाय कोणी घ्या. इतरांचे पाय धरण्याची गरजच नाही आणि आवश्यकताही नाही. ज्ञानोबरायांना शरण जावं, काकांना शरण जावं, तुकोबरायांना शरण जावं, आणि संत महात्म्यांना शरण जावं. त्यांना एकदा शरण गेलं की कशाचीही उणीव त्या ठिकाणी निर्माण होतच नाही. ज्यांच्या दारावर साक्षात रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या आहेत. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. नवे नवे विश्वाच्या नियंत्याला ज्यांच्या सहवासामध्ये सुखाचा अनुभव येतो. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. मग अशा संतांची कृपा जर आपल्याला संपादित झाली तर आपल्या जीवनाचं नेमकं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मी प्रमाण देऊन गेलो. जन्मा आलो त्याचे जन्माला आल्याचं सार्थकच संतांच्या आशीर्वादामध्ये आहे, संतांच्या कृपेमध्ये आहे. त्याचं कारण आहे परोपकाराकरिता या विभूती या इहलोकी अवतरित होतात की ज्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही विषयांचा विकारांचा लवलेश देखील नाही. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास. अशी उदासीन अवस्था या संत महात्म्यांची असते. म्हणून त्यांना शरण जावं, त्यांची पायवणी घ्यावी, त्यांची पार्थिव पूजा करावी. तुकोबराय म्हणतात, अहो भगवान परमात्मा जरी तुम्हाला प्रसन्न झाला, तुमच्या घरामध्ये प्रगटला आणि त्या ठिकाणी सिंहासनावर भगवान परमात्म्याला विराजमान केलेला आहे. आता षोडशोपचार पूजा त्या ठिकाणी आरंभलेली आहे. भगवंताच्या पूजेकरिता नानाविध सामुग्री देखील उपलब्ध आहे आणि भगवंताच्या पूजेला प्रारंभ केला. आणि त्याच क्षणाला जर दारावर संत महात्मे आले तर देव सारावे परते. त्या विश्वाच्या नियंत्याला देखील बाजूला करावं आणि संतांना सामोरं जावं. संत पूजावे अजून पुढे जाऊन सांगू का, त्या संत महात्म्यांची पायवणी साक्षात भगवान परमात्म्यांनी केली. जया पूजिले आपले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती दिव्य लोकांची नेली. किंवा देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. संतांची पायधूळ आपल्या भारी लावायला मिळावी, आपल्या कपाळी लावायला मिळावी. म्हणून संतांच्या पाठोपाठ साक्षात तो विश्वाचा नियंता धावतो. असा आगाध महिमा संत महात्म्यांचा आहे. संतांचा महिमा दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. म्हणून आदर्श संतांचा असावा. करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाते. जसं आई कोणत्याही लाभाविना आपल्या लेकरांवर प्रेम करते, तद्वत संत महात्मे प्रेम करीत असतात. अशा संतांचं काय वर्णन करावं. काय वाणू आता न पुढे हे वाणू मस्तक चरणी ठेवीसे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते संत महात्मे त्यांचं वर्णन करण्याकरिता माझे शब्द त्या ठिकाणी अपूर्ण पडतात, कमी पडतात. ज्याचे घरी वेदांत वाहे पाणी मी म्हटलेलं आहे, सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो. असा आगाध अधिकार तुकोबरायांचा असताना देखील तुकोबराय म्हणतात त्या संत महात्म्यांचं वर्णन मी करू शकत नाही. एवढा मोठा अधिकार संत महात्म्यांचा आहे. त्या संतांना जर कोणती उपमा लागू पडत असेल तर ती फक्त आई वडिलांची लागू पडते. त्याचं वर्णन देखील तुकोबरायांनी केलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप
संतांचा म्हणून त्या वैष्णवांची संगत प्राप्त व्हावी, त्या संतांची संगत प्राप्त व्हावी हीच आवड माझ्या अंतःकरणामध्ये आहे. या व्यतिरिक्त कुठलीही आवड नाही. मग तुकोबरांची आवड देखील दोनच ठिकाणी होतं, एक संत महात्म्यांच्या ठिकाणी आणि एक भगवान परमात्म्याच्या ठाई. आपल्याही जीवनामध्ये परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना आवड असावी. ती आवड संत महात्म्यांच्या ठाई असावी, भगवान परमात्म्याच्या ठाई असावी, इतर विषयी आवड नसावी. कोणाला कशाची आवड आहे काय वगैरे वगैरे वाह्यात त्या ठिकाणी विचार नको, परंतु शीतावरून भाताची परीक्षा आवड असावी देवाच्या ठिकाणी, संत महात्म्यांच्या ठिकाणी. मग असा जर त्या हरिदासांचा अधिकार मोठा असेल तर त्या हरिदासांची संगत ही सदोतीत असावी. त्या संगतीमध्ये यात किंचितही भेद निर्माण होता कामा नाही. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. एक वेळेस भगवंताचं जरी चिंतन नाही घडलं तरी चालेल, परंतु हरिदासांची निंदा घडता कामा नाही बरं का. तुकोबरांनी त्याच हरिदासांच्या घराण्यामध्ये जन्म मागितलाय भगवंताकडे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाने मागा मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबरांनी आपली ही आवड प्रकट केली. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मग त्या हरिदासांचा अधिकार किती मोठा असेल. असेच एक हरिदास होते की ज्यांनी आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलेले, अंबरीशी राजा. आणि त्यांनी त्या ठिकाणी एकादशी व्रत घेतलेलं आणि दुर्वास हा छडवाला अंबरीशी सुदर्शन त्याशी जाळी तकेली. मोठं चरित्र आहे, सर्वांना ठाऊक आहे. तर दुर्वास ऋषीने, आता दुर्वास ऋषी म्हणजे भयंकर उद्दिष्ट, ज्यांच्या नावातच आहे दूरवास, ज्यांचं वास्तव्यच आपल्यापासून दूर असावं असे दुर्वास ऋषी नाही का. आणि अंबरीश राजाची परीक्षा घेण्याकरिता त्या ठिकाणी मोठा सायास त्या ठिकाणी दुर्वास ऋषींनी केला. भगवान परमात्म्याला ते सहन झालं नाही आणि भगवंताने लोगोलोग आपलं सुदर्शन चक्र ठेवायचं.
भक्ताचं रक्षण करण्याकरिता भक्ता राखी पायापाशी जनासी संवारी. हा मग नुसता हरिदासांची निंदा जरी केली तरी भगवंताला सहन होत नाही. हरिजनाची पुन्हा न घडावी निंदा सात गोविंदा नाही त्याचे. हा भगवंताला ते सहन होत नाही. एवढं सहन होत नाही की त्वरित अवतार घेतात. कृपा येऊन या हे अवतार भक्ता भयकर खळा कृष्ण असा महिमा त्या हरिदासांचा आहे. म्हणून त्या हरिदासांची त्या वैष्णवांची संगत अखंड मला लागू दे. हा हरिजन सवे भेटी हो अंग संग चुकी. तुकोबरे म्हणतात उरलेलं जेवढं जीवन आहे माझं आयुष्य आहे त्यांच्या सेवेमध्ये समर्पित व्हावं. हा यापेक्षा भाग्य ते थोर कोणतं. तुका म्हणे जिने भले संत संघर्ष. आता जेवढं जगायचंय ते संतांच्या सेवेमध्ये जगायचंय. आणि संतांची सेवा केली की भगवंताला देखील आनंद होतो बरं. जसं एखादं जर तहानं लेकरू असेल त्याचं कौतुक केलं की त्या लेकराच्या आईला आनंद वाटतो, सुख वाटतं, मोठा गौरव वाटतो. तद्वत त्याप्रमाणे संत महात्म्यांचं कौतुक केलं, संतांचा गौरव केला की भगवंताला देखील आनंद वाटतो, त्यालाही समाधान वाटतं. आणि तो तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. जे जे आपण इच्छा करू तो तो भगवान परमात्मा त्वरित पूर्ण करीत असतो. फक्त जीवन हे संतांच्या ठाई समर्पित पाहिजे. जसं जगद्गुरु तुकोबांनी केलं. तुका म्हणे जिने भले संत संतने अशा स्वरूपाची आवड आपल्या अंतकरणामध्ये असावी. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज संतष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. क्षेत्र भोसलेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे सुमारे 25 वर्षे पूर्ण होत आहे. अर्थात चालू असणारा सोहळा हा रौप्य महोत्सवी सोहळा आहे. यंदा वारकरी संप्रदायाचं भाग्य एवढं फळफळून उदयाला आलेलं आहे नाही का. नाथरायांचा सोहळा, ज्ञानोबरायांचा सोहळा, जगद्गुरु तुकोबरायांचा सोहळा, नामदेवरायांचा सोहळा नाही का. आणि जेवढे वाडी वस्तीवर गावामध्ये शहरामध्ये जेवढे काही अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळे संपन्न होत आहे. कोणाचे रौप्य महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होत आहे, कोणाचे अमृत महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होत आहे नाही का. कोणाची तपपूर्ती सोहळा आहे, कोणाची द्वितपपूर्ती सोहळा आहे, कोणाची त्रितपपूर्ती सोहळा आहे. प्रत्येक सप्ताहाचे देखील सोहळेच त्या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेले आहेत नाही का. नुकताच आता जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा पार पडलेला आहे. आता ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव आळंदीमध्ये पार पडत आहे. तोही वर्षभर त्या पद्धतीने साजरा होणार आहे, संपन्न होणार आहे नाही का. आणि याही ठिकाणी रौप्य महोत्सव सोहळा आपण संपन्न करत आहात नाही का. आणि या सप्ताहाकरिता तर सर्व रोज श्रोते तुम्हीच आहात. रोजचेही येणारे वक्ते तेच सांगत आहेत नाही का. रौप्य महोत्सव आहे, या कीर्तनकारांनी येऊन सेवा पार पडलेली आहे, पुढेही येणारे आपली सेवा त्या ठिकाणी समर्पित करणार आहे वगैरे. त्यामुळे त्याच्यात वेळ न घेता जाता जाता 1-2 शब्द सांगितले की ही 25 वर्ष जेवढी निष्ठेने भक्तिभावाने तुम्ही ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या काकांच्या चरणी समर्पित केली, तेवढ्याच निष्ठेने याही पुढे आपलं पाऊल पडावं. जे पडावं ते भगवान विठुरायाला स्मरून पडावं, सोपान काकांना स्मरून पडावं, माऊलींना स्मरून पडावं, जगद्गुरु तुकोबरांना स्मरून पडावं. संत महात्म्यांच्या कृपेने, संतांच्या मार्गदर्शनाने आपण टाकलेलं पाऊल हे कधीही वाया जात नाही. यातून एक मोठा आदर्श निर्माण होत असतो. पुढील पिढीकरिता एक संस्काराचा, नेमाचा आपण केव्हा त्यांच्या हाती सोपवत असतो. फक्त आपण सेवा करून चालत नाही, आपल्या सेवेचा वारसा हा पुढील पिढीकरिता सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्या हाती सोपवला पाहिजे नाही का. आज ही जी लहान लेकरं एवढ्या उशिरापर्यंत टाळ घेऊन या ठिकाणी उभारतात नाही, हे आपलं उद्याचं भवितव्य आहे, आपलं उद्याचं वैभव आहे.
उद्या यातील एखादा चरित्रकार होणार आहे, एखादा कीर्तनकार होणार आहे, एखादा उत्कृष्ट मृदुंग वादक, अर्थात ह्यांनी जर जागा सोडली तर एखादा मोठा मृदुंग वादक होणार आहे, एखादा उत्कृष्ट गायक होणार आहे आणि या संप्रदायाची परंपरा सेवा तेवढ्याच अभिमानाने त्या ठिकाणी पुढे चालवणार आहे. तसंच श्रोते मंडळींमध्ये देखील जेवढे निष्ठेने तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवणाकरिता उपस्थित आहात, श्रोत्यांचाही अधिकार सामान्य नव्हे, श्रवणे कीर्तने झाले ते पावना, अभंग संपूर्ण पाहून घ्या, श्रोत्यांचाही तेवढाच अधिकार आहे. तोही श्रवणाचा वारसा तुम्ही पुढील पिढीकरिता देणं अत्यंत गरजेचं आहे. काल एका ठिकाणी उल्लेख करीत नाही, परंतु त्या ठिकाणी त्या गावी कीर्तन करण्याचा योग आला. त्या सप्ताहाकरिता जेवढे गावातले बाहेर परगावी गेलेले आहेत व्यवसायाकरिता, नोकरीकरिता, त्यांनी 8 दिवसाची सुट्टी टाकून सप्त्याकरिता गावात आली होती. जेवढ्या माहेरवासी होते तेवढे सगळे आलेले. एक अशी त्या ठिकाणी विचारांची मुहूर्त वेळ करावी. आपल्या गावातील सप्ताह आला की जेवढे गावातून वस्तीवरून बाहेर गेलेले आहेत त्यांनी 8 दिवस अगदी पहिल्या दिवसापासून ते कालेच्या प्रसादापर्यंत, कीर्तनापर्यंत त्या ठिकाणी गावातच वास्तव्य करायचं. यातून दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत, साजऱ्या होणार आहेत. एक तर गावातील स्नेहाचा जो एकोपा आहे हा दृढ होणार आहे. संवाद त्या ठिकाणी सप्ताहाच्या संयोगाने साधला जाणार आहे, ही पहिली गोष्ट. आणि त्यातून सप्ताहाकरिता सगळेच परगावी गेलेले परत येणार, त्यामुळे एक सप्ताहाचं वैभव हेही त्या ठिकाणी येणाऱ्या मंडळींना त्या अगदी दिसलं जाणार आहे. म्हणून या गोष्टीची ही एक सुंदर विचारांची मुहूर्तमेढ करावी. अशाच निष्ठेने संत महात्म्यांच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने हा सप्ताह पुढेही चालत राहावा एवढी जगद्गुरु तुकोबर यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. आता सोपान काकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, नाही का, आणि आमंत्रणही मला मावणीकडून आलेलं आहे, त्यामुळे तुकोबर येणार नाही त्याच्यावरून, नाही का. हा त्रिवेणी संगम या ठिकाणी साधलेला आहे, रौप्य महोत्सव आहे, नाही का. आणि असाच महोत्सव प्रतिवर्षी व्हावा तेवढ्याच वैभवामध्ये, कारण का आपले संत महात्मे सामान्य नव्हे. जगद्गुरु तुकोबरांच्या आधी संत महात्म्यांचे 2 जरी अभंग पाठ असले तरी कीर्तनकार 4 चाकी वाहनातून प्रवास करतो. अभंग 2च पाठ, नाही का. हे संपदा, हे धन, हे ऐश्वर, हे वैभव संत वाङ्मयाचं आहे, नाही का. ज्ञानोबराय आधी संत महात्म्यांचा अधिकार खूप मोठा आहे, मोठं ऐश्वर वैभव आपल्या संप्रदायाचं आहे. त्यामुळं आपण निष्ठेने फक्त त्या सेवा त्या ठिकाणी समर्पित करणं एवढंच आपल्या हाती आहे आणि आपण तेवढंच करणं, बाकी इतर काहीही करण्याची गरज नाही. तेवढ्या निष्ठेने जरी केलं तरी आपली सेवा भगवंताच्या चरणी, संत महात्म्यांच्या चरणी समर्पित होत असते आणि ती सर्वांनी आपापले हात वरती करायचे. जोपर्यंत जगद्गुरु तुकोबरांचं भजन चालू आहे तोपर्यंत टाळी वाजून जगद्गुरु तुकोबरांचं भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम
6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन आपल्या गावामध्ये झालेलं आहे। यावर्षी आपल्या गावाचा रौप्य महोत्सवी वर्ष आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वर्षभर श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा पार पडलेला आहे। आणि आपल्या सोपानदेवांच्या समाधीने पुनीत झालेल्या सासवडच्या नगरीमध्ये भव्य दिव्य असा सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यामध्ये महाराज आमच्या भोसलेवाडीने त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। देहू या ठिकाणाहून सासवड या ठिकाणी सोपानदेव मंदिरामध्ये ज्योत आणण्याची सेवा आमच्या भोसलेवाडीतील 100 युवकांनी केलेली आहे। त्याचबरोबर भोसलेवाडीचं अन्नदान असेल, त्या ठिकाणी आमच्या महाप्रसादाचं नियोजन असेल, आमच्या दोन्ही भोसलेवाडी त्या ठिकाणी केली। आज जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने हरिभक्त परायण पुंडलिक महाराज मोरे आज आपल्या भोसलेवाडीमध्ये आलेला आहे। हा खूप भाग्याचा दिवस आहे। फडकरी कीर्तन कसं असावं, खाली बसता, फडकरी कीर्तन कसं असावं हे आपण आज पाहिलेलं आहे। एक उत्कृष्ट कीर्तन आपल्या भोसलेवाडीतील सर्व भाविकांना आज श्रवण करायला मिळलं। महाराजांचा देहूकर फड महाराष्ट्रामध्ये खूप मोठं या फडाला स्थान आहे। गेल्याच महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 1 लाख भाविक उपस्थित होते। एवढा मोठा यांच्या फडाचा अधिकार आहे। आपल्या भारत देशातील कमीत कमी 7 ते 8 राज्यात देहूकर फडाचं सेवा चालू आहे। अनेक ठिकाणी कीर्तनं त्याचबरोबर अखंड हरिनाम सोहळे चालू आहेत आणि आपण वर्षभर श्री जगद्गुरु तुकोबा यांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा आपण अनुभवलेला आहे। आणि आता याच महिन्यामध्ये 17 मे ओतूरला 17 मेला वैकुंठ गमन सोहळ्याचा हा जो सोहळा आहे तो सोहळा ओतूर या ठिकाणी चालू होणार आहे। फार मोठी परंपरा या फडाला आहे आणि एवढ्या मोठ्या भाविकांच्या समोर कीर्तन करणारे हरिभक्त परायण पुंडलिक महाराज मोरे आज आमच्या एवढ्या छोट्याशा गावात आले आणि आपल्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले। आम्ही सर्व भोसलेवाडीकर ग्रामस्थ आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आजच्या कीर्तनाचं ज्याचं सौजन्य आहे असे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भोसले यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे। आजच्या कीर्तनाचं सौजन्य चंद्रकांत बाबूराव भोसले, त्यांचे चिरंजीव बुद्धिवंत चंद्रकांत भोसले, त्याचबरोबर सुषमा सेंडकर, निर्मला पवार आणि महाराज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की चंद्रकांत बाबूराव भोसले यांची कन्या हर्षदा चंद्रकांत भोसले ही गेल्याच वर्षी 4-5 महिने झाले असतील MPSC परीक्षा पास होऊन संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य मंत्रालय या ठिकाणी तिची नेमणूक झालेली आहे। ही सुद्धा आमच्या भोसलेवाडीच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे। तिचंही ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आज दिवसभर सकाळचा नाश्ता, दुपारचा महाप्रसाद, त्याचबरोबर रात्रीचा महाप्रसाद ग्रुप नंबर 6च्या वतीने देण्यात आलेला आहे। माळवाडी बंडलकर ग्रुप, लवंडे ग्रुप यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। या ठिकाणी अत्यंत स्वादिष्ट चविष्ट असा महाप्रसाद या ग्रुपच्या वतीने दिलेला आहे। पंचपक्वान्नाचं भोजन या ग्रुपने दिलेलं आहे, त्याबद्दल भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी आबा लवंडे यांनी पुढे यायचे। आबा लवंडे आलेत का? चला, बुद्धिवंत भोसले तुम्ही या। दीदी एक नाव सांगा पटकन, या तुम्ही या, चला येऊ दे चला, या चला पटकन या, स्त्रीपट या। मी महाराजांना विनंती करतो का या ग्रुपने अतिशय उत्कृष्ट
स्वादिष्ट असं महाप्रसादाची पंगत दिल्याबद्दल. टीटी तुम्ही पण या, चला लवकर. आज आपल्याला महाराजांची जी सेवा मिळाली ती सेवा आमचे सहकारी मित्र भांडगावचे माऊली महाराज राजपुरे यांच्या मध्यस्थीने, यांच्या ओळखीने महाराजांची सेवा मिळालेली आहे. मी माऊली महाराज राजपुरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि आपला सन्मान महाराजांनीच करावा अशी मी विनंती करतो. चला. माऊली महाराज राजपुरे हे भांडगावचे आहेत आणि एकटे माऊली महाराज भव्य दिव्य असं सप्ताह भांडगावला करतायत दरवर्षी. आम्ही दरवर्षी त्या सोहळ्याला जातो. यावर्षी आपण आपल्या खालचेवाडी, आपल्या वर्षेवाडीतही काही ग्रामस्थ गेले होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले रोमनवाडीचे संभाजीराव रोमन. चला लवकर या, पटकन या. चला. रोमनवाडीचा काला सप्ताह उत्कृष्ट नियोजन महाराजांनी केले, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर दशरथ रोमन यांनी पुढे यायचे. दशरथ रोमन रोमनवाडीचे, चला लवकर. त्याचबरोबर आपल्या गावचे तलाठी भाऊसाहेब, पांढरपट्टे भाऊसाहेब, चला लवकर या, पटकन या. हे दौंडचे आहेत महाराज, परंतु आमच्या गावची चांगल्या प्रकारे सेवा करतायत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो. त्यांच्याबरोबर असणारे शेख भाऊसाहेब, चला लवकर. चला पटकन. उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस. त्या अगोदर आज हरिजागर होणार आहे भोसलेवाडी खालची. माळशिरस आलंय का? भोसलेवाडी खालची हरिजागर होणार आहे उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस. 7व्या दिवशी सुनील महाराज जांभरे यांचं सूत्रव्यास कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर उद्या दुपारचा महाप्रसाद पोपट महाराज, दुपारचा महाप्रसाद कोणाचा आहे? श्यामकांत तात्याबा भोसले. सुरुवातीला नियोजन हे ग्रामस्थांचं होतं, परंतु सकाळीच नियोजन बदललं. श्यामकांत तात्याबा भोसले यांचा दुपारचा एकादशीची पंगत आहे, एकादशीचा प्रसाद आहे. त्याचबरोबर रात्री आपल्या खालच्या वेळीचे सोपानशेठ बबन भोसले यांची उपवासाची पंगत आहे. आणि उद्या जागर आपले गायक मंडळी यांचा जागर होणार आहे. आज भोसलेवाडी खालची यांचा जागर होणार आहे. उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे जागराचा दिवस. आणि उद्या दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्टपणे आपण नियोजित करायचा आहे. बरोबर 4 वाजता दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल. त्या अगोदर सर्वांनी दिंडी सोहळ्याचा जो मार्ग आहे तो स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर रांगोळीची व्यवस्था आपल्या इथं केलेली आहे. ज्यांना रांगोळी पाहिजे असेल त्यांनी मंदिरामधून रांगोळी घेऊन जायची, आपापल्या घरापुढे स्वच्छता करायची, पाणी टाकायचे. त्याचबरोबर रांगोळी मंदिरामधून घेऊन जाऊन अतिशय उत्कृष्टपणे रांगोळी काढायची. आणि सर्व ग्रामस्थांनी उद्या दिंडी सोहळ्याला उपस्थित राहायचे ही सर्व ग्रामस्थांना विनंती. उद्या बरोबर 4 वाजता दिंडी सोहळा आपला निघेल आणि 7 वाजता परत येईल. 7 ते 7:30 आरती होईल. त्यानंतर या ठिकाणी उपवासाची पंगत होईल आणि बरोबर 9 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सुनील महाराज जांभरे यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचंच मनापासून मी या ठिकाणी भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर हरिजागर सुरू होईल. पुंडलिका